नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. सकाळची डब्यासाठीची तयारी म्हणून मुगाची डाळ मी घेतलेली आहे आणि ही आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये डाळ बुडेल एवढं पाणी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे डाळ रात्रभर चांगली भिजेल. आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत. आज आपण भोपळ्याची भाजी करणार आहोत. त्याच्यावरची साल काढून घेऊयात. ही आपण अशी साल काढून घेणार आहोत सर्व. आणि याच्यावरचा जो लेयर असतो ना, एकदम मऊ असतो, तो सुद्धा काढून घ्यायचा. हे पहा, अशा मी भोपळ्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि एका भांड्यात पाणी घेऊन ते याच्यात ठेवायच्या. शक्यतो भोपळा वगैरे असा चिरला ना की पाण्यात ठेवायचा. हे पहा, आपण सर्व भोपळा चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे. या फोडी मी पुन्हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यातच ठेवलेल्या आहेत. आपण भोपळ्याच्या भाजीत रात्री मुगाची डाळ भिजायला घातली होती. पहा, ही मुगाची डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. हे पहा, डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. अशी आपण भाजीची पूर्वतयारी करून घेतलेली आहे. हे पहा, कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलं की याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की जिरं, अर्धा टीस्पून आपण जिरं टाकलेलं आहे, अर्धा टीस्पून मोहरी टाकलेली. फोडी परतून घेणार आहोत. अशा फोडी तेलामध्ये परतून घेतल्या ना की भाजी चवीला खूप छान होते. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ. आता या भाजीमध्ये जे आपण वाटण वाटतो ना ते मी 1 चमचा टाकून घेतलेला आहे. जास्त टाकायचं नाही, त्याच्यामुळे काय होतं, भाजी छान अशी मिळून पण येते. अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊयात. अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून मटन मसाला,
आणि 1 टीस्पून कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला आपण 2 टीस्पून टाकून घेणार आहोत. अशा भाज्या करताना ना परतून घ्यायच्या छान, अशा तेल सुटेपर्यंत. त्याच्यामुळे चवीला खूप छान होतात. याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. हिरव्या मिरचीचा ठेचा अर्धा टेबलस्पून. आता हे सर्व परतून झालेलं आहे. याच्यामध्ये मुगाची डाळ जी भिजलेली आहे ना आणि स्वच्छ धुवून घेतली ती याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण. याच्यातलं पाणी काढलेलं आहे आणि डाळ टाकून घेतली मी फक्त. आता पुन्हा एकदा छान असं आपण सर्व परतून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, आपण फक्त वाफेवरतीच करणार आहोत. ज्या भाज्या आपण वाफेवरती करतो ना त्या खूप चवीला छान लागतात. त्याच्यावर वरतून असं पाणी वगैरे काही टाकायचं नाही. या भाजीला छान परतलं ना की आपोआप पाणी पण सुटतं आणि छान अशी शिजली सुद्धा जाते. याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात. 2 टीस्पून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा सर्व आपण मिक्स करून घेऊयात. आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि या झाकणामध्ये पाणी ठेवणार आहोत. मग काय होतं, भाजी सुद्धा खाली सुकत नाही आणि वाफेचं पाणी याच्यामध्ये पडतं आणि ओलसर भाजी होऊन ती छान शिजली जाते. फक्त आतमध्ये पाणी टाकायचं नाही. ते पहा, व्हिडिओमध्ये पावसाचा आवाज येत असेल ना, खूप पाऊस वाढलेला आहे आमच्याकडे. हे पहा, जर तुम्हाला असं वाटत असेल ना की भाजी खाली आपली ड्राय आहे, शिजण्यासारखी नाही, तर काय करायचं, प्लेटवरती पुन्हा पाणी ठेवायचं आणि मंद गॅसवरती शिजू द्यायची. म्हणजे खाली तळाशी पण लागत नाही. हे पहा, आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे. याची डाळ सुद्धा छान शिजलेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.